ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। पैठण गेट परिसरात ही अतिक्रमणाची कारवाई होतीये। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येते। तर थेट जाऊयात आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झालेली आहे। काय या संदर्भातील अधिकची अपडेट? छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील एक मुख्य बाजारपेठ म्हणजेच पैठण गेट या परिसरामध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे। मोबाईल शॉपिंगचा हब या परिसराला म्हटलं जातं। मात्र ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अतिक्रमण देखील हटवली जात आहेत। त्या ठिकाणी जर पाहिलं तर अतिक्रमण देखील जमीनदोस्त केलेली आहेत। समोर पाहत असाल तर नागरिकांनी देखील सहकार्य केलेलं आहे। नागरिकांनी काही स्वयंस्फूर्तीनं स्वतःचं साहित्य जमा करायला सुरुवात केलंय। तर दुसरीकडे ह्या समोरची इमारती पाहत असाल तर जे अतिक्रमणामध्ये इमारती किंवा जो भाग आलेला होता तो तोडण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती मोठ्या स्वरूपाची जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। स्थानिक पोलीस असेल, महानगरपालिका असेल, हे या ठिकाणी तैनात आहेत आणि ते स्वतःच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा शांततेचा जो प्रश्न आहे तो कायम राहावा त्यासाठी विशेष प्रयत्न करतात। तर दुसरीकडे ज्यांनी अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात येते। या ठिकाणी अक्षरशः अतिक्रमणाचा ढिगारा जो आहे तो पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये शांततेत या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम जी आहे ती सुरू आहे। तर दुसरीकडे एक मोठी बाजारपेठ, मोबाईल शॉपीची बाजारपेठ जी आहे त्याला म्हटलं जातं। मात्र आता ज्या अतिक्रमणांमध्ये ज्या मालमत्ता आलेल्या आहेत त्या मात्र या ठिकाणी जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त, महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। जी, निश्चितच सचिन, खरं तर आपण जसं की म्हणालात मुख्य बाजारपेठेत ही अतिक्रमण कारवाई केली जाते। वाहतुकीचं कसं काय नियोजन त्या ठिकाणी करण्यात येते? तेथील जे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे, ज्या पोलिसांच्या बंदोबस्तात ही मोहीम सुरू आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का? या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, हे यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी नाहीयेत, त्यामुळे ते बोलू शकणार नाहीयेत। मात्र आपण एक जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी असलेला जो रस्ता आहे त्याचं काय? या ठिकाणी वर्दळीचा हा भाग आहे। मात्र या ठिकाणी ही बाजारपेठ सध्या बंद आहे कारण या ठिकाणची संपूर्ण दुकानं जी आहे ती हलवण्यात आलेली आहेत, हटवण्यात आलेली आहेत। तर दुसरीकडे ही पाहत असाल तर अशा प्रकारची दुकानं ही खाली केलेली आहेत। पूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा शांतता कायम राहावी यासाठी या ठिकाणी तैनात केलेला आहे। तर ही पाहत असाल हीच ती मुख्य बाजारपेठ आहे, ज्या बाजारपेठेमध्ये हे दुकानं जी आहे ती हटवली जातात। पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। तर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। हे जे बांधव आहेत ते सुद्धा सहकार्य करतात। तर दुसरीकडे हा जो आपण भाग पाहत असाल तर या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती जोरासोरात केली जात आहे आणि अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि एक विशेष म्हणजे जी अतिक्रमण आहेत ते काही जणांनी स्वयंस्फूर्तीनं हटवायला सुरुवात केलेली आहे। कारण नुकसान होण्यापेक्षा आपण आपलं साहित्य काढलेलं बरं, ही भूमिका जी आहे ती काही दुकानदारांची, काही व्यावसायिकांची या ठिकाणी पाहायला मिळते। जी, निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर आढावासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।